विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आणि पुण्याशी संबंधित विविध विषयांसंदर्भात काल नवी दिल्ली इथं केंद्रीय रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. पुणे आकाशवाणी प्रसारणासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करताना पुण्यासाठी रेनबो वाहिनी सुरू करावी, पुणे आकाशवाणीत अद्ययावत सामग्री उपलब्ध व्हावी आणि कार्यक्रम विभागातील रिक्त जागा तातडीनं भराव्यात या मागण्या करण्यात आल्या. या व्यतिरिक्त पुणे दिल्ली दरम्यान वंदे भारत शयनयान रेल्वे सेवा तसंच पुणे सोलापूर, पुणे नाशिक, पुणे कोल्हापूर या दरम्यान वंदे भारत सुरू करावी अशा विविध मागण्या यावेळी वैष्णव यांच्याकडे केल्याचं मोहोळ यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आपल्या देशाला समाज सुधारकांची, संत महंतांची दीर्घ परंपरा आहे. मात्र आज सामाजिक चळवळी संपल्यात जमा झाल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सद्गुरू कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्तानं पुण्यात आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार काल बोलत होते. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा काल मध्यरात्रीच्या सुमारास उत्तरेकडे सरकला असून आज सकाळच्या स्थितीनुसार त्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं प्रवाशांना त्यांच्या विमानांच्या उड्डाणासंदर्भात पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील 24 तासांसाठी छोट्या विमानांची उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावला असून आज सकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI 333 होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार शहरातील काही भागांनी 400 AQI पातळी ओलांडली आहे. पुढील 2 दिवस दिल्ली आणि आसपासच्या NCRमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धुक्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून